शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। मी लहानपणापासून शेतीत आहे, पण शेती करत असताना कायम ऊस हे वगैरे आमचा कायम असायचाच। पण वांगीत चर्चासत्र पाटील बायोटेकचं आहे म्हणून गावात चर्चा झाल्यावर आम्हाला समजल्यावर आम्ही स्टँडवर गेलो। तिथे गेल्यावर मी दातार साहेबांनी जी मार्गदर्शन सांगितलं आम्हाला ती मला पूर्णपणे पटलं। त्यामुळे ह्याच्या पाठीमागे आम्ही शेती करत होतो, पारंपरिक शेती करतोय, पण शेती करतोय असं की अशी ऊस आम्हाला कधी जाणता आले नाहीत। आम्ही दुसरी खतं वापरली, भरपूर सेंद्रिय खतं वापरली, आम्हाला कशाचाही रिझल्ट आला नाही। आणि आमची एकदम अशी माळाची जमीन आहे, आमची सर्वसाधारण 70 एकर जमीन आहे आणि ह्या वर्षी आम्ही 5 एकराला खतं घेतलेली आणि सर्वसाधारण हे ऊस 1 वर्ष अजून झालेलं नाही, होईल 15 दिवसात आणि सर्वसाधारण 3 किलो ऊस हे आमचा भरतोय। सर्वसाधारण 2.5 टनानं ते 2 टनानं उत्पन्न मिळेल ह्या वर्षी। आत्ता ऊसाचे जरा असे झाले, विहिरीचं काम चालू झाल्यामुळे जरा पाणी आज 13 ते 14 दिवस देता आलं नाही, कारण का ठिबक असल्यामुळे 5व्या दिवशी पाणी द्यावंच लागतं। सोनेरा सहकारी साखर कारखान्याकडून आम्हाला खतं मिळाली आणि त्याची हिमाल, रिलेजर आणि कॅल्नेट आणि आळवणी आणि ही खतं वापरल्यामुळं आज माझ्या ऊसाला सर्वसाधारण 11.5 महिने झाले आहेत आणि सर्वसाधारण 45,000 फुटवा असेल एकरामध्ये आणि कांडी सर्वसाधारण आज 27 ते 28 कांडी आहे आणि जाडी पण भरपूर आहे। आणि इथून एक माझं सर्वसाधारण 100 टन एकरी निघल ह्या पद्धतीनं माझं पाटील बायोटेक 5 एकर मी घेतलेलं आहे आणि 500 टन माझा ऊस या 5 एकरातच जाईल। इथून पाठीमागं कितीही खतं गाठली तरी मी काय 50 ते 55 टनाच्या वर काही गेलेलो नाही। ह्याच्या पाठीमागं आम्ही खतं वापरत होतो, सर्वसाधारण आमची 13 ते 14 हजार रुपयाची आम्ही खतं वापरत होतो, पण ही पाटील बायोटेकची सर्वसाधारण 7 ते 7.5 हजाराची खतं आम्ही वापरली। त्याच्यापासून मला सर्वसाधारण 40 टन उत्पन्न माझं ज्यादा आहे आणि 40 टनाचं सर्वसाधारण 1 लाख रुपये मला 7.5 हजारामधून 1 लाख रुपये मला ज्यादा मिळणार आहेत। ही ऊसाची लागण केल्यानंतर सर्वसाधारण आम्हाला 3 महिन्यानंतर मी खतं घालायला चालू केली। ही तर मी पहिल्यापासून असते 1 महिन्यापासून 6 ते 7 कांड्या अजून आम्हाला ह्याच्यापेक्षा वाढ मिळाली असती आणि अजून 20-1 टनाचा तरी फरक पडला असता। आणि ह्याच्या पाठीमागं आम्ही कसं व्हायचो, खतं घालायचो, कुणाचं नियोजन नसायचं, कसं नसायचं, शेतकऱ्याची म्हणजे कुणी दिल त्यानं सांगून वापरत होता। पण मला पाटील बायोटेकनं जी तंत्रज्ञान दिलं त्या तंत्रज्ञानामुळं मला एवढी माझी सुधारणा झाली आणि इथून पुढं मी पाटील बायोटेक ह्या वर्षी 20 एकराला वापरू शकणार आहे। आणि कुणीही शेतकऱ्यांनी केळे असेल किंवा ढबू मिरची असेल, अनेक कुठली द्राक्षे असतील, तिन्ही पाटील बायोटेकची खतं विश्वासासाठी पहिल्यांदा समजा 5 एकर द्राक्षाची बाग असली तर 1 एकराला तुम्ही घ्या। आमची ही पारंपरिक 6 एकर जमीन, त्या जमिनीमध्ये आम्ही ऊस, सोयाबीन, गहू, हरभरा अशी पिकं घेत असतो आणि आम्ही पाटील बायोटेकच्या माध्यमातून या आमच्या 3 नंबर जमिनीत हे पाटील बायोटेक वापरून आम्ही हे ऊसाचं उत्पन्न घेतलेलं आहे। आजपर्यंत आम्ही ह्या शेतीमध्ये 35 ते 40 टन ऊस मिळत होता आम्हाला। आता ह्या पाटील बायोटेकच्या माध्यमातून आम्हाला 70 ते 75 टन ऊस मिळत आहे आणि आजपर्यंत रासायनिक खतावर आम्ही भरपूर खर्च करत होतो, त्यामुळे आम्हाला कमी उत्पन्न आणि रासायनिक खताच्या खर्चामुळे शेती परवडत नव्हती। आमच्या जमिनीमध्ये आजपर्यंत 20 ते 25 पेरं ऊसाची तयार होत होती। आता आम्ही या पाटील बायोटेकच्या माध्यमातून या आमच्या ऊसाच्या 35 ते 36 पेरे ऊस तयार आहे। एका ऊसाचे वजन 2 किलोपेक्षा जादा येईल आणि ऊसाची जाडी पूर्वीपेक्षा आता भरपूर म्हणजे मोठी आहे आणि ऊसाचा फुटवा एका डोळ्याला कमीत कमी 16 ते 17 ऊसाची म्हणजे संख्या आहे आणि ऊसाची
पेरं 35 पेरापर्यंत गेलेले आहे. एका पेराची लांबी कमीत कमी 6-7 इंच आहे. एक ऊस 2.5 ते 3 किलोपर्यंत येईल. आमच्या ऊसाला म्हणजे अजून ऊस कारखान्यात जायला अजून 1 महिना ते 1.25 महिन्याचा म्हणजे अवधी आहे. त्या म्हणजे आत्ता जरी तुटला तरी पण 80 ते 85 टनापर्यंत ॲव्हरेज पडेल. आणि त्याच्यामुळं आम्हाला 30 ते 35 टनाचं म्हणजे उत्पन्नात वाढ झालेली आहे. पूर्वी आम्ही एकरी आमच्या जमिनीत म्हणजे एक 15 ते 16 हजार रुपये खर्च करून रासायनिक खतं टाकत होतो. तेच आता ह्या पाटील बायोटेकच्या माध्यमातून 7,000 रुपये वाढले, म्हणजे एकूण 25,000 रुपये झाले. आणि ते 25,000 रुपये म्हणजे 7,000 रुपये वाढल्यामुळे आमच्या जमिनीत 40 टन ऊस व्हायचा तो आता 80 टन होऊ लागला. त्याच्यामुळं 80,000 उत्पन्न जे मिळत होतं त्याच्यापेक्षा आता म्हणजे डबल 1,60,000 रुपये उत्पन्न आम्हाला मिळालं लागलं पाटील बायोटेकच्या माध्यमातून. आम्ही आमच्या 3 नंबर जमिनीमध्ये 80 टन आता उत्पन्न घेतलेलं आहे. जर 1 नंबर 2 नंबर जमीन असेल तर त्या जमिनीत 100 टनापेक्षा जादा उत्पन्न याच्यातून घेऊ शकतो आपण. आणि आमचं म्हणजे चालू याच्यावरती जर बघितलं तर आम्ही पुढच्या वेळी पण ह्या जमिनीतून 3 नंबर जमिनीतून 100 टनापेक्षा जादा उत्पन्न घेऊन आम्ही दाखवू असं आम्हाला खात्री आहे. आता आम्ही 1 एकरासाठी पाटील बायोटेक वापरलेला आहे. तुम्ही 1 नंबर 2 नंबर किंवा 3 नंबर जमिनीत हे पाटील बायोटेक वापरून कुठल्याही पिकाला तुम्ही हे वापरू शकता. मग आता आम्ही 1 एकरासाठी वापरलं आहे ते आता नंतर आम्ही म्हणजे आमच्या 6 एकर जमिनीला सगळीकडे वापरून म्हणजे आम्ही त्याचं हे लाभ घेणार आहोत. साखर कारखान्यात 35 वर्ष मी काम केलो. आता रिटायर होऊन 1-2 वर्ष झालेलं आहे. आता मी शेतीचं आवड असल्याकारणाने शेती करायचं ठरवून त्यात आपल्याला पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचं दातारसाहेब आपल्याला माहिती व्यवस्थित दिले. त्याचं तंत्रज्ञान फॉलोअप करून माझा शेती सुधारण्यात त्याचा उपयोग घेतलं. डोजेस 30 दिवसाला 1 डोज असं 6 डोज होते. त्याच्याप्रमाणे त्यांचं मी फॉलोअप केल्यामुळे मला ऊसात भरपूर पिकविण्यासाठी चान्स मिळाला आणि ऊस हेल्दी ग्रोथ झालं. एकरी 80 ते 100 टन उतारा मिळेल असे त्यांचं नियोजन होते. आपण पारंपरिक पद्धतीनं पिकवत होतो. अगोदर आपल्याला एकरी 40 टन 45 टन असे उतारे पडत होतं. आता त्यांचं पाटील बायोटेक तंत्रज्ञान यूज केल्यामुळे आपल्याला एका वर्षात कमीत कमी 35 ते 40 टन उतारा जास्त निघालेले आहेत. ते आपल्याला फायदेशीर वाटलं. आणि एकरी आपण अगोदर 15-20 हजार खर्च करत होतं. आता पाटील बायोटेकचं किट एकरीला 7,500 होतं आणि एक्स्ट्रा आपल्याला 15-20 हजार खर्च करून म्हणजे 25 ते 30 हजार खर्च केलं तरी देखील आपल्याला एकरी कमीत कमी 95 ते 100 टन उतारा पडेल. आपल्याला कमीत कमी 35 ते 40 टन ऊस जादा निघाल्यामुळे ते खर्च वजा करून आपल्याला कमीत कमी 60-70 हजार रुपये फायदेशीर झाले. त्याच्यामुळं आपल्याला पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावं सर्व शेतकऱ्यांनी. आणि त्यांचं फॉलोअप येऊन केलं तर काय वावगं जाणार नाही आहे. आणि त्यांचं फॉलोअप करणं हे आपल्याला योग्य वाटते. पाटील बायोटेक तंत्रज्ञान सर्व पिकांना उत्तम तऱ्हेचं फायदा होत असते. आणि आपण आता कुठल्याही पिकाला केळी असो, तंबाखू असो, मिरची असो, शेंग असो, सगळ्या पिकाला पाटील तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्याचं फायदेशीर जास्त आहे. का म्हणजे अगोदर ऊस पिकून आमचं जमीन वगैरे नापीक म्हणजे असं कमकुवत झालेलं आहे. त्याचं ग्रोथ कॅपॅसिटी वगैरे ते मातीचं हे झालेलं आहे, कमकुवत झालेलं आहे. ते पाटील बायोटेक तंत्रज्ञान यूज केल्यामुळे आपल्या जमिनीचं मातीचं pH वगैरे न्यूट्रल मेंटेन करून म्हणजे ते आपलं मीठ फुटायची वगैरे ते काय होत झालेलं नाही आहे. त्यांचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे सर्व पिकाला ते फायदेशीर झाले. आणि ते सर्व शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून त्याचा फायदा घ्यावा असं आपल्याला वाटतं आहे. आणि मी 1 एकरसाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान उपयोग केलं. आणि माझं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे सरी 3.5 फूट सोडून 1.5 फुटाला 1 रोपं लावून त्याचं ऊसाची संख्या एकरी 48,000 झाले. आणि एका ऊसाचं वजन कमीत कमी 1.25 ते 2 किलो असं असून त्याचं आपल्याला एकरी कमीत कमी 95 ते 100 टन मिळेल असं आपल्याला इच्छा वाटते. माझं अनुभवावरनं शेतीचं सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की एक विनंती असं आहे की पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळे
मला सर्व पिकावर फायदेशीर वाटलं आणि सर्व शेतकऱ्यांनी ह्याचं तंत्रज्ञान उपयोग करून त्यांचं पुरेपूर फायदा घेऊन त्यांचं परिस्थिती चांगलं करून घ्यावं असेल तर पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावं हे आपल्याला योग्य वाटते आणि सर्व शेतकरी ते वापरून त्याचा फायदा घ्यावं आणि सर्व पिकावर त्याचं चांगलं हे आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकते। म्हणून आपण सर्वजण पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून त्याचं पुरेपूर फायदा घेऊन आपलं जीवन समृद्धी करून घ्यायला काय अडचण नाही आहे। मी अगदी कॉन्फिडन्सली सांगतो की पाटील बायोटेक तंत्रज्ञान फार चांगलं आहे, त्याचा उपयोग घ्यावा। आमची वडिलांची शेती आहे, पहिल्यापासून मी आता 15 वर्ष झालं मी आता शेती करतो आहे। याच्या अगोदर माझा शेतामध्ये 86-032 ऊस होता, त्याचे ॲव्हरेज मला 50 ते 60 टन पडत होते। आता त्यानंतर मी पाटील बायोटेकने शेती करायला लागल्यापासून माझी आता उत्पन्नात वाढ झाली आहे। आता माझ्या ऊसामध्ये मी पाटील बायोटेकचा वापर केला आहे। आता माझे उत्पन्न पहिल्यापेक्षा 35 गुंठ्यामध्ये 104 टनाचा मला आता उतारा मिळाला आहे। पहिले मला 60 टनाचे उत्पन्न भेटत होते, आता त्यामध्ये मला 104 टन उतारा भेटला आहे। 44 टनाने माझा उत्पन्नात वाढ झाली आहे। गेल्या वर्षी मला कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेतल्यामुळे ऊस भूषण पुरस्कार मिळाला आहे। याला कारणीभूत फक्त पाटील बायोटेकमुळेच मला हे साध्य झालेलं आहे। पहिला मी खर्च करत होतो की त्या 35 गुंठ्यासाठी माझे एक 15 ते 16 हजार रुपये खर्च होत होता। त्याच पद्धतीने आता थोडासा माझा खर्च वाढलेला आहे। आता माझा खर्च आहे एक 20 ते 22 हजार रुपये आता माझा खर्च आहे, पण त्याच पद्धतीने माझे उत्पन्नात जवळजवळ लाख ते 1.25 लाख रुपये असे उत्पन्न माझे वाढलेले आहे। माझा आता जरी खर्च वाढला असला 6 ते 7 हजारानं, तरी माझी आता अपेक्षा आहे की 110 टनापर्यंत मी त्यांच्याकडून उतारायची माझी अपेक्षा आहे, तो मी आता सिद्ध करून दाखवणारच आहे। मग त्यांच्या खतामुळे किंवा फवारणी आळवणीमुळे जे आता माझ्या शेतीसाठी फायदे झालेले आहेत ते आता माझ्या जमीन कसदार व सुपीक झालेले आहे। तशी त्या पद्धतीने जमिनीचा पोत आता चांगला राहिलेला आहे। तसे त्या पद्धतीने कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळते आणि तुम्ही ज्या पद्धतीने पारंपरिक शेती करत होता त्याच पद्धतीपेक्षा आता सुधारून आपली शेती सुधारून आपल्याला फायदा होतो। त्या पद्धतीने आपण थोडंसं पाटील बायोटेकवर विश्वास ठेवा, म्हणजे एक 10-20 गुंठ्यासाठी सुरुवातीला तुम्ही त्याचा वापर करा, अनुभव घ्या आणि नंतर तुम्हाला त्याचा फायदा काय होईल ते कळू शकेल। स्वतः तुमची खात्री होईल की त्याच्यापासून आपल्याला फायदा आहे की नाही आणि 100% त्यामध्ये फायदा आपला आहे। अरेना चॉकलेटचा उपयोग हा बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य रोगांसाठी भेंडी, टोमॅटो आणि पपईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे शेतकरी वापरत आहेत त्यांना झालेला आहे। त्याचबरोबर सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगला झालेला आहे। त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये तेलाचे स्पॉट चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये थांबत आहेत। आपणही हे वापरून खात्री करून घ्यावी ही विनंती।